रात्रीचे 2 वाजले होते. संपूर्ण घर गाढ झोपेत होतं. पण एका खोलीत मात्र कोणाच्या तरी हुंदक्यांचा आवाज घुमत होता. रीमा, 18 वर्षांची नवविवाहित, पण डोळ्यात नववधूची चमक नव्हती, फक्त भीती आणि तुटलेपण होतं. तिचे थरथरणारे हात अजूनही स्वतःलाच घट्ट पकडून होते, कारण काही वेळापूर्वीच तिने आपल्या डोळ्यांनी असं काही पाहिलं होतं ज्यामुळे तिचं संपूर्ण शरीर हादरून गेलं होतं. कारण दुसऱ्या खोलीत तिचाच नवरा आकाश एका परस्त्रीसोबत होता. क्षणभरासाठी तिचा श्वासच थांबला होता. मी नेमकी कोण आहे त्याच्यासाठी? हा प्रश्न तिच्या मनात विजेसारखा कडकडला. पण ही गोष्ट इथून सुरू झाली नव्हती. आकाश आपल्या आईवडिलांसोबत आणि बहिणींसोबत गावात राहायचा. जेव्हा त्याने शहरात येऊन पैसे कमवायला सुरुवात केली, तेव्हा तो आपल्या आईवडिलांना आणि बहिणींनाही या शहरात घेऊन आला. आपल्या बहिणींची त्याने चांगल्या घरात लग्ने करून दिली. दोन्ही बहिणींना एकाच घरात दिले गेले आणि त्या खूप आनंदी होत्या. पण त्यांच्या बहिणींची इच्छा नव्हती की आकाशने शहरातल्या मुलीशी लग्न करावे, कारण त्यांना माहीत होतं की शहरातल्या मुली खूप हुशार आणि कामचुकार असतात. त्या येऊन कधीच त्यांच्या वृद्ध आईवडिलांची सेवा करणार नाहीत. त्यामुळे त्यांनी विचार केला होता की ते त्याचे लग्न गावातीलच एका कमी वयाच्या पण सुंदर मुलीशी करून देतील, जेणेकरून ती त्यांच्या ताब्यात राहील आणि त्यांच्या आईवडिलांची सेवाही करत राहील आणि अवाक्षरही काढणार नाही. मग त्यांनी आकाशला समजावून त्याचे लग्न 18 वर्षांच्या रीमाशी लावून दिले होते, जी अनाथ होती आणि त्यांच्या ओळखीची होती. तिचा एक सावत्र भाऊही होता, जो तिच्यासोबत राहत नव्हता, फक्त कधीतरी तिला भेटायला यायचा. तर या गोष्टीवर आकाश अजिबात तयार नव्हता, पण आपल्या आईवडिलांचा शब्द तो कसा मोडू शकणार होता? म्हणून आकाश, जो एक खूप आज्ञाधारक मुलगा होता, त्याने आपल्या आईवडिलांचे ऐकून रीमाशी लग्न केले. पण रीमा त्याच्यापेक्षा 18 वर्षांनी लहान होती. ही गोष्ट त्याला खटकत होती की ती आज होणाऱ्या पहिली रात्र सोहळ्याबद्दल अनभिज्ञ तर नसेल ना? पण जसा तो तिच्या जवळ गेला तसे त्याला समजलं की तिला या सगळ्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. त्याच्या आजच्या रात्रीच्या स्वप्नांवर विरजण पडले होते, तेही वाईट रीतीने. तो सिगरेट पेटवण्यासाठी बाहेर गॅलरीत निघून गेला. तर रीमा, जी आपले हात चोळत होती, आपल्या नवऱ्याला आपल्यापासून लांब जाताना पाहून मन मारून राहिले. तिच्या नंदांनी, ज्या तिच्या मैत्रिणी देखील होत्या, त्यांनी तिला चांगलं समजवलं होतं की त्याला स्वतःकडे कसं आकर्षित करायचं. पण ती पहिल्याच दिवशी अपयशी ठरली होती. तिने मनात ठरवलं होतं की ती नक्कीच आकाशला मिळवून राहणार. सकाळी जेव्हा ते लोक खाली नाश्त्यासाठी गेले, तेव्हा त्याच्या बहिणींनी रीमाला विचारले, आकाश तुझ्याजवळ आला होता का? आणि त्याने तुला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला का? व आपली रात्र नीट घालवली का? ज्यावर ती तोंड वाकडे करून नकारार्थी मान हलवून गेली. हिचकिचत, ताई, ते जे काही मला विचारत होते, मला त्या गोष्टी माहीतच नव्हत्या. मी काय करणार? माझी तर इच्छा होती की त्यांनी माझ्या जवळ यावं, पण ते रागाने उठून गॅलरीत निघून गेले. तिने एक न एक शब्द खरं सांगून टाकला, ज्यावर तिच्या दोन्ही नंदांनी कपळावर हात मारून घेतला. अरे, हे काय केलंस तू वेडे? तो जसं जसं म्हणेल तसं तसं करायचं होतं. आत्तापासून आम्ही तुला त्याला आकर्षित करण्याचे धडे देऊ. आणि लक्षात ठेव, तुला आमच्या प्रत्येक सांगण्यावर अंमल करावा लागेल. जर तू असं केलं नाहीस तर आकाश तुला सोडून शहरातल्या दुसऱ्या एखाद्या हुशार मुलीशी लग्न करेल. तुला असं वाटतं का की त्याने दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडावं? तिच्या मोठ्या नणंदेने तिच्याकडे बघत भेदक नजरेने विचारले होते. रीमाला माहीत होतं की ती आकाशला कधीच दुसऱ्या कोणाचं होऊ देणार नाही. गावाकडच्या मुली आपल्या पतीच्या बाबतीत खूप संवेदनशील असतात. नाही, मी माझ्या पतीला कोणाशीही वाटून घेणार नाही. मी त्यांच्यावर प्रेम करते. मी माझा पती दुसऱ्या कोणाला कशी देऊ? ती एकदम रडत बोलली, जेव्हा तिच्या दुसऱ्या नणंदेने तिचा खांदा थोपटात म्हटले, बस मग, आम्ही जसं म्हणू तसंच करायचं, नाहीतर एखादी चेटकीण येईल आणि तुझ्या पतीला घेऊन उडून जाईल आणि तू काहीच करू शकणार नाहीस, फक्त रडत बसशील. समजलं तुला? ती एकदम दटावण्याच्या स्वरात बोलली, ज्यावर तिने होकारार्थी मान हलवली होती. तिच्या नणंदा 2-3 दिवस तिथेच राहिल्या होत्या आणि तिला ज्या ज्या टिप्स सांगायच्या त्यावर ती पूर्णपणे अंमल करण्याचा प्रयत्न करायची. पण आकाश समोर गेल्यावर तिच्याकडून सगळं चुकायचं. आता आकाशही जणू दगडाचा झाला होता, तिच्याकडे बघायचा सुद्धा नाही, ज्यावर ती मन मारून राहायची. शेवटी तिने असं काय करावं की तिचा पती तिच्याकडे आकर्षित होईल? ती रात्री उशिरापर्यंत बसून विचार करत राहायची, पण तिच्या मनात अशी कोणतीच गोष्ट येत नसे. ती अत्यंत सुगरण मुलगी होती, त्याच्या आईवडिलांची काळजी घेणारी, तर त्याच्यासाठी सुद्धा ती त्याचे आवडते पदार्थ बनवायची, जेणेकरून तो तिच्यावर कधीच नाराज होऊ नये, तिच्यावर खुश राहावा आणि तिला जवळ घ्यावे.
पण तिला काय माहीत होतं की ती त्याला स्वादिष्ट जेवण बनवून खुश तर करू शकते, पण त्याच्या शारीरिक गरजांचं काय? आकाश एक पूर्ण पुरुष होता. त्याला आपल्या मानसिक गरजांसाठी सुद्धा कोणीतरी हवं होतं, ज्याच्यासोबत तो आयुष्य घालवू शकेल, सुख घेऊ शकेल. पण तो आपल्या या कमी वयाच्या पत्नीला काय सांगणार? त्याला तर विचार करतानाही लाज वाटायची. तिला आपल्या परीनं पूर्ण प्रयत्न करताना पाहून आकाशने तिला शहरातील एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं. तिथे गेल्यावर तिला एका नवीन जगाची ओळख होऊ लागली होती. आकाशची इच्छा होती की तिने स्वतः शिक्षण घ्यावे. सोबतच तिला अशा गोष्टींची जाण यावी ज्या तो स्वतः तिला सांगू शकत नव्हता. रीमाला कॉलेजला जात 6-7 महिने उलटून गेले होते. आता तिला बऱ्याच गोष्टी समजल्या होत्या. तिच्या मैत्रिणीही खूप गोष्टी करायच्या ज्या तिला आधी माहीत नव्हत्या, जसं की बॉयफ्रेंडच्या गोष्टी, बॉयफ्रेंड त्यांना कसं खुश ठेवतो अशा गोष्टी. पण तिचा तर नवरा होता, तिला बॉयफ्रेंडची काय गरज? हो, ती हे सगळं आपल्या पतीवर लागू करू शकत होती. ती विचार करत होती. आज तिने विचार केला होता की ती घरी जाऊन काहीतरी नक्कीच नवीन करेल, ज्यामुळे आकाश तिच्याकडे आकर्षित होईल. पण तिला काय माहीत होतं की आकाश तिच्या कमी वयामुळे दुसऱ्या मुलींकडे वळू लागला आहे. आज ती घरी गेली तर तो आपल्यासोबत एक मुलगी घेऊन आला होता, जिला पाहून ती डोळे विस्फारून पाहू लागली. तिला माहीत नव्हतं की आकाश त्या मुलीला घरी का घेऊन आला आहे. जेव्हा ते स्वतःच त्याच्याजवळ जाऊन विचारू लागली, ही कोण आहे? तिने भीत प्रश्न केला होता. तेव्हा तो आनंदाने हसत म्हणाला, ही माझी बिझनेस पार्टनर आहे. आत्तापर्यंत हिने मला खूप मदत केली आहे. हिचा नवरा व्यवसायानिमित्त बाहेर गेला आहे, म्हणून ही 3-4 दिवस इथेच राहणार आहे. कारण त्यांच्या घरात काल रात्री चोरी झाली आहे, ज्यामुळे ती प्रचंड घाबरली होती. म्हणून मी तिला आपल्या घरी घेऊन आलो. तिच्यासाठी एक चांगली खोली तयार करून दे. 3-4 दिवस ही आपली पाहुणी असेल. तिला ताकीद देत तो बोलला होता, ज्यावर ती नको असूनही अश्रू गिळत तिच्यासाठी खोली तयार करायला निघून गेली. बराच वेळ झाल्यावर जेव्हा ती खाली आली तेव्हा तिने पाहिले की ती मुलगी अजूनही खळाळून हसत आकाशची गप्पा मारत होती आणि अत्यंत जवळ बसली होती. या लोकांचा झोपण्याचाही विचार दिसत नव्हता. आकाश, खोली तयार आहे आणि मी जेवणही वाढलं आहे. आईबाबा बसले आहेत, तुम्ही पण या जेवायला. ती नको असूनही हसत बोलली. ती आपला कडवटपणा दाखवून आकाशचं मन स्वतःपासून तोडू इच्छित नव्हती. तेव्हाच त्याच्याकडे बघत म्हणाली, जेव्हा तो आपल्या मैत्रिणीला मेघनाला खुणावत म्हणाला की या सोबत जेवून घेऊ. तिने डायनिंग टेबलवर जाऊन त्याच्या आईबाबांना नमस्कार केला आणि लगेच आकाशच्या बाजूच्या खुर्चीवर बसली. रीमा जी सर्वांना जेवण वाढून देत होती ती जागीच स्तब्ध उभी राहिली की शेवटी त्या मुलीची हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याच्या बाजूला बसण्याची. ती तिच्या जवळ उभी राहून बोलली, ही माझी जागा आहे, तुम्ही उठून इथे बसा. ती सरळ भाषेत बोलली. तिचा अजिबात विचार नव्हता आपली जागा दुसऱ्या कोणाला देण्याचा. जेव्हा आकाशने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले, काय झालं रीमा, ही एक जागाच तर आहे, काही होत नाही जर तू बाजूला बसलीस तर. तो तिच्याकडे बघत दटावण्याच्या स्वरात बोलला. यावर त्याची आई तिरस्काराच्या नजरेने त्या नवीन आलेल्या मुलीकडे बघून म्हणाली, ज्याच्यासाठी त्यांचा मुलगा त्यांच्या सुनेला ओरडत होता. आकाश, ती बरोबरच म्हणतीये. आपली जागा दुसऱ्या कोणालाही देऊ नये. हे तुलाही माहीत असायला हवं आणि तुझ्या पाहुणीला सुद्धा. आपल्या सासूला आपली बाजू घेताना पाहून रीमाने मनातच देवाचे आभार मानले होते. तर जाहीरपणी इतकी बेअब्रू झाल्यावर नको असूनही मेघनाला उठून बाजूच्या खुर्चीवर बसावे लागले. आता रीमा त्यांच्या मध्यभागी बसली होती. तिचं मन आनंदाने नाचू लागलं होतं की आता ही मुलगी माझी जागा घेऊ शकणार नाही. पण हा तिचा भ्रम होता. मेघना, जी बऱ्याच काळापासून आकाशसोबत काम करत होती, तिचं मन आकाशवर जडलं होतं. म्हणून आपला नवरा गेल्यावर ती चोरीचा बहाणा करत आकाशसमोर आपलं रडगाणं गाऊ लागली, ज्यावर नको असूनही आकाशला तिला आपल्या घरी आणावे लागले. तिला वाटत होतं की या 2-3 दिवसात ती आकाशला असं काही भुरळ घालेल की तो तिच्याशिवाय राहूच शकणार नाही आणि तिच्याजवळ येईल. ती त्याच्याशी असे शारीरिक संबंध निर्माण करेल ज्यामुळे तो तिच्यापासून लांब जाऊ शकणार नाही आणि तोपर्यंत ती आपल्या पतीला सोडून देईल व नेहमीसाठी आकाशची होईल. पण जशी ती त्याच्या घरी आली तेव्हा तिने आपल्यापेक्षा कमी वयाच्या आकाशच्या पत्नीला पाहिले तर तिला आपल्या स्वप्नांवर विरजण पडल्यासारखे वाटले. पण तिला लवकरच अंदाज आला होता की आकाश तिचा इतका जवळ नव्हता. म्हणून तिने विचार केला होता की त्या दोघांमध्ये असं काही करेल ज्यामुळे आकाश तिचा वेडा होईल आणि आपल्या पत्नीला सोडून देईल आणि नेहमीसाठी ते दोघे एक होतील. म्हणूनच तिने आधी येऊन रीमाच्या खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तिची जागा घेऊ शकेल. पण रीमाची सासू कदाचित तिच्यावर जास्तच प्रेम करत होती, म्हणून त्यांनी मेघनाला तिथून उठवले. एका प्रकरणात ती चकित झाली होती. काही हरकत नाही,
पुढच्या वेळी मी नक्कीच जिंकणार, असा मेघनाने मनाशी पक्का विचार केला. जेवण उरकल्यावर ते लोक पुन्हा स्टडी रूममध्ये आपल्या व्यवसायाबद्दल बोलण्यासाठी निघून गेले, तर रीमा आपल्या खोलीत अडकलेल्या मांजरीसारखी फिरत होती. शेवटी का आकाश त्या मुलीसोबत जास्त वेळ घालवत आहे ही गोष्ट तिला झोपू देईना. रात्रीचे 11 वाजले होते, पण अजूनही तो खालून वर आला नाही. बस आता, खूप झालं. ती पायात चप्पल अडकवत खाली गेली आणि पाऊल दाबत जाऊन पाहिले, जिथे ते कामाबद्दलच बोलत होते. पण ती अत्यंत विचित्र पद्धतीने आकाशवर झुकलेली होती आणि त्याला कोणतीतरी फाईल दाखवत होती, ज्यावर रीमा मुठी आवळून राहिली. या मुलीची हिंमत कशी झाली माझ्या पतीच्या इतक्या जवळ येण्याची? ती एकदम आत आली. आकाश, तुम्ही अजूनही जागे आहात? चला ना खोलीत, मला झोप येत नाहीये. ती त्याच्याजवळ जात म्हणाली. तो तिच्याकडे बघत म्हणाला, मी एक महत्वाचं काम करतोय. रीमा, तू तुझ्या खोलीत जा आणि झोपून घे. जेव्हा काम संपेल तेव्हा मी स्वतः येईन, तुला येण्याची गरज पडणार नाही. तो कडक भाषेत बोलला होता. त्याला बघून स्पष्ट अंदाज येत होता की नक्कीच त्याचं मन तिच्या बालिश गोष्टी ऐकण्यात नाही, तर मेघनासारख्या मॉडर्न मुलीच्या गोष्टी ऐकण्यासाठी तडफडत होतं. त्याचं बोलणं ऐकून ती अश्रू गिळत राहिली, पण तिथेच उभी राहिली. यावर आकाशने तिला पुन्हा जाण्याचा इशारा केला. आता जा, आम्ही काम करतोय, तू आम्हाला त्रास देतीयस. तो तिला जाण्याचं सांगत बोलला. तेव्हा मेघना तिच्याकडे उपरोधाने बघत म्हणाली, वाटतंय तुझ्या गावाकडच्या बायकोला शहरातली गोष्ट समजत नाहीये. इथून जाण्याचं काय घेशील मॅडम? ती भुवया उंचावत उपरोधिक स्वरात बोलली. तिच्या हास्यात स्पष्ट विजयाची नशा होती की बघून घे, तू पत्नी असूनही त्याला जिंकू शकली नाहीस आणि मी काल आलेली बाई त्याला लवकरच स्वतःकडे वरवून घेईन. हे बघून ती तुटलेल्या मनाने आपल्या खोलीत आली होती. मेलेल्या पावलांनी जशी ती खोलीत शिरली, बेडवर पडून वाईट रीतीने रडू लागली. तिला आपल्या सौंदर्याचा आणि स्वतःचा प्रचंड तिरस्कार वाटू लागला की शेवटी ती का त्याला स्वतःकडे आकर्षित करू शकत नव्हती. काय उपयोग तिच्या या सौंदर्याचा? ती हुंदके देऊन रडत राहिली, पण तो आला नाही. बराच वेळ झाल्यावर जेव्हा तो खोलीत शिरला तेव्हा तिला रडताना पाहून चिंतेने तिच्याकडे सरकला. काय झालं रीमा, तू का रडतीयस? तिच्याजवळ बसत तो तिला गोंजारत म्हणाला. त्याला पूर्ण अंदाज होता की तो रात्री उशिरा आला होता म्हणून ती रडत आहे. त्यामुळे तो गोड स्वरात बोलला, परंतु तिने त्याचा हात झटकला. जा तुम्ही तुमच्या त्या होणाऱ्या सवतीकडे. उशिरापर्यंत तुम्ही तिच्याजवळ बसला होतात. शेवटी असं का करता तुम्ही? ती हुंदके देत बोलत होती. यावर त्याने तिचे डोळे पुसले. अशी काही गोष्ट नाहीये माझ्या प्रिये, माझी पत्नी तर तोच आहेस. म्हणजे मी तुला सोडून कुठे जाऊ शकतो का? तिच्याशी तर कामाच्या गोष्टी करायच्या होत्या ना, आणि त्या गरजेच्या सुद्धा होत्या. तो तिच्याकडे बघत तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला. यावर ती त्याच्या छातीला बिलगली. आता मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही, गपचूप इथे माझ्यासोबत झोपा, ती त्याला दम देत म्हणाली. ज्यावर तो हसत तिच्यासोबत आडवा झाला. आता त्यांना झोपून थोडाच वेळ झाला होता की त्यांच्या दरवाजावर थाप पडली. जसा आकाशने उठून दरवाजा उघडला तेव्हा मेघनाला घाबरलेल्या अवस्थेत बघून तो काळजीत पडला. तिच्याकडे बघत तो काळजीच्या स्वरात म्हणाला, काय झालं मेघना, तू रात्रीच्या यावेळी? तेव्हा ती थरथरत म्हणाली, ते मला भीती वाटतीये. खरं तर मी खोलीत एकटी झोपू शकत नाही. तुला तर माहीत आहेच ना, कालच आमच्या घरी चोरी झाली. त्या लोकांनी मला बांधून ठेवलं होतं आणि कालची भीती अजूनही माझ्या मनातून जात नाहीये. प्लीज तू चल ना माझ्यासोबत. थोड्या वेळ गप्पा मारूया आणि मग जेव्हा मला झोप येईल तेव्हा तू परत ये. आणि मला खात्री आहे तुझ्या पत्नीला वाईट वाटणार नाही. ती निष्पापपणाने म्हणत त्याला आपल्या जाळ्यात ओढत बोलत होती. ज्यावर तो तयार झाला आणि त्याने वळून रीमाकडे पाहिले, जी डोळ्यात मोठे मोठे अश्रू घेऊन त्याच्याकडे बघत होती. काही हरकत नाही रीमा, तू झोप. तुला तर भीती वाटत नाही ना? मी आत्ता थोड्या वेळात हिला झोपवून येतो. असं म्हणून खोलीचा दरवाजा बंद करत तो निघून गेला. तर मेघना रीमावर एक नजर टाकत तिथून त्याचा हात धरून गेली. मागे रीमा पुन्हा हुंदके देऊन रडू लागली. शेवटी का ती इतकी हतबल होती? रात्रीचे 2 वाजले होते. अजूनही तो खोलीत परतला नव्हता. तिने हिंमत केली. नको असूनही मेघनाच्या खोलीकडे तिची पावले वळू लागली. जसा तिने हळूच दरवाजा उघडला तर मेघना त्याच्या शर्टची बटणे उघडत होती. ती त्याच्या उघड्या छातीवर हात फिरवत होती, तर तिचे ओठ आकाशच्या गालाला स्पर्श करत होते. हे दृश्य बघून तिचे उरलेसुरले भानही हरपले. शेवटी ती कशी तिच्या पतीवर ताबा मिळवू शकत होती? हे काय करतेस तू? ती रागाने ओरडली. जेव्हा तिची गर्जना ऐकून आकाश उठला तर तिला आश्चर्याने इथे बघू लागला. तू इथे काय करतेस? तो डोळे चोळत म्हणाला. हे तर मला तुम्हाला विचारायला हवं की तुम्ही मला सांगून आला होतात की तुम्ही थोड्या वेळात येताय,
आणि 2 तासांपासून तुम्ही इथेच आहात आणि या अवस्थेतल्या मुलीसोबत झोपलात? तुम्हाला काही लाज वाटत नाही का? ती एकदम थरथरत्या आवाजात बोलली, ज्यावर तो न समजल्यामुळे स्वतःकडे बघू लागला होता, जिथे त्याच्या शर्टची सगळी बटणं उघडी आणि त्याची छाती उघडी दिसत होती. तर त्याने झटकन उठत मेघनाकडे पाहिले, जी काहीच न समजल्याचा आव आणून सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. मी झोपलेले होते आकाश. मला अंदाज नव्हता की माझ्याजवळ तू झोपलायस. कदाचित मला वाटलं की माझा नवरा आहे. प्लीज मला माफ कर आकाश, ती डोळ्यात पाणी आणून बोलली, ज्यावर आकाश नकारार्थी मान हलवत राहिला. काही हरकत नाही मेघना, असं होतं कधी कधी, असं म्हणत तो तिच्या खोलीतून वेगाने बाहेर पडला. तर रीमा हाताच्या मुठी आवळून मेघनाच्या जवळ आली आणि एकदम तिचे केस पकडून झटका दिला. खबरदार, जर माझ्या पतीवर वाईट नजर ठेवलीस तर ते फक्त माझे आहेत. जर तू त्यांना जराही आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केलास तर तुझ्या या सोनेरी केसांना मुळात सकत उपटून टाकेल आणि तुझं तोंडही लाल करेल, समजलीस? झटका देऊन ती तिथून निघून गेली. मागे मेघना रागाने आपली बेडशीट ओरबाडून राहिली. हे तू चांगलं केलं नाहीस रीमा. स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारलीयस. आता बघ मी तुझ्या पतीला कसा तुझ्या डोळ्यांसमोर आपलंसं करते आणि तू काहीच करू शकणार नाहीस. ती चेहऱ्यावर अभिमानाचे हास्य घेऊन बोलली. तर आकाश, जो खोलीत आला होता, काळजीत तिची वाट पाहत होता, जी पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्याने खोलीत परतली होती. माझं ऐकून घे रीमा, तो तिचा हात धरण्याचा प्रयत्न करत बोलला. खबरदार, मला हात लावू नका. मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये. ती त्याचा हात झटकत झोपण्यासाठी आडवी झाली. आकाशला जाणवलं की झोपेतही तिचं शरीर थरथरत होतं. नक्कीच ती रडत होती, पण ती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्नच करत नव्हती. आकाशने तिला अनेक वेळा हाक मारली, पण पुढे शांततेचा पहारा होता. सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा त्याने पाहिले की सोबत रीमा नव्हती. नक्कीच ती खाली गेली असेल नाश्ता बनवण्यासाठी. तो जेव्हा नीट तयार होऊन खाली आला तेव्हा नाश्ता टेबलावर लागलेला होता. ते सगळे बसून नाश्ता सुरू करणार होते. आपल्या जागेवर बसतानाही तिने आकाशशी काहीच संवाद साधला नाही. आकाश काळजीत तिचा चेहरा बघत होता, जी त्याच्याशी बोलण्यास तयार दिसत नव्हती. आकाश, लवकर नाश्ता कर. तुला माहीत आहे ना आपली महत्त्वाची मीटिंग आहे. मेघना तिच्याकडे बघत आकाशला म्हणाली तेव्हा रीमा आपले ओठ चावून राहिली. आकाश मेघनाच्या म्हणण्यानुसार पटपट नाश्ता संपवू लागला आणि तिच्यासोबत ऑफिससाठी निघून गेला. मागे रीमा ओठ चावून राहिली. अश्रू पुन्हा एकदा पापण्यांचा बांध फोडून बाहेर येऊ लागले. ती शेवटी कोणाकडे मदत मागणार? तिला माहीत होतं की मेघना कोणतीही संधी हातातून जाऊ देणार नाही. नक्कीच तिच्या पतीवर जाळं टाकेल आणि त्याला स्वतःकडे वळवू इच्छिते. जर तिने त्याला वश केलं तर ती कुठे जाणार? ती हे विचार करून आतल्या आत विरघळत होती. जेव्हा तिच्या सासूने तिची काळजीतली अवस्था पाहिली तेव्हा तिला आपल्या खोलीत बोलावले. त्यावेळी तिचे सासरेसुद्धा खोलीत नव्हते. त्या दोघीच होत्या. रीमाला गोंजारत त्या म्हणाल्या, बाळा, मला सांग काय गोष्ट आहे. त्या म्हणायचा अवकाश की रीमाने रडत रडत सगळी कहाणी ऐकवून दिली, ज्यावर त्यासुद्धा चिंतेत पडल्या. त्यांचा मुलगा सरळ होता, पण तो जर एखाद्या स्त्रीच्या प्रकरणात अडकला तर त्याला परत आणणे नक्कीच कठीण होईल. हा विचार त्यांच्या मनात येताच त्यासुद्धा भयभीत झाल्या. बाळा, तुला हिम्मतीने काम घ्यावं लागेल. आकाशच्या मनात आपली जागा निर्माण करावी लागेल. मला तर समजत नाहीये की त्या मुलाच्या डोक्यात चाललंय काय. का अजूनही त्या तुझ्याकडे आकर्षित झाला नाही? इतकी आज्ञाधारक मुलगी आहेस तू. त्या तिच्या तोंडाचा प्रेमाने मुका घेत म्हणाल्या, ज्यावर ती त्यांच्याकडे बघत म्हणाली, मी काय करू आई? तुम्हीच सांगा मला की मी काय करू ज्यामुळे तो माझ्यासोबत नीट आयुष्य जगेल, माझ्याकडे प्रेमाच्या नजरेने बघेल. पण तो आहे की माझ्याकडे बघतच नाही. त्यांना तर फक्त मेघनासारख्या मुली आवडतात, जी रात्री त्यांच्या इतक्यात जवळ आली होती आणि त्यांनी तिला काही म्हटलंही नाही, माफ करून टाकलं. ती त्यांच्याकडे तक्रारीच्या नजरेने बघत म्हणाली, ज्यावर चिंतेत तर त्यासुद्धा होत्या. तू काळजी करू नकोस मुली, काही ना काही करूया आपण. ती मुलगी घरी आली की बघून घेऊ. पण बाहेर आकाश तिच्यासोबत एकटा असतो तिथला आपण काही सांगू शकत नाही. त्या काळजीत बोलत होत्या. काही वेळानंतर रीमा उठून आपल्या खोलीत आली. आता तिने ठरवलं होतं की तीसुद्धा नीट आवरून तयार होऊन राहील. ज्या ज्या युक्त्या तिला माहीत होत्या त्या सगळ्या आजमावेल. आधी तर ती लाजून काही करण्यापासून लांब राहायची, पण आता आकाशने तिला स्वतः उद्युक्त केलं होतं की आता तिने वाईट बनावं, तर ती वाईट बनून दाखवेल. संध्याकाळ झाली होती, तरी देखील आकाश परतला नव्हता. ती काळजीत होती. रात्री आपल्या सासूसासऱ्यांना जेवण देऊन झोपवले होते. मग रात्रीचे 12 वाजले. मेघना आणि आकाश घरात शिरले. आकाश काहीसा नशेत वाटत होता, ज्याला मेघनाने आधार दिला होता. जसे ते आत आले, रीमा बाणासारखी त्यांच्याकडे पोहोचली.
हे काय झालंय तुम्हाला? आकाश, माझ्याकडे बघा. पण तो त्यावेळी शुद्धीत नव्हता. तिने रागाच्या नजरेने मेघनाकडे पाहिले. काय केलंस तू त्यांच्यासोबत? का त्यांना शुद्ध येत नाहीये? या अवस्थेत तर ते कधीच नसतात. हे काय केलंस तू त्यांच्यासोबत? ती तिना कच्चे खाऊन टाकणाऱ्या नजरेने बघत म्हणाली. यावरती धूर्त नजरेने रीमाकडे बघत म्हणाली, ते काय आहे ना, आम्ही एका पार्टीत गेलो होतो. तिथे आकाशने ड्रिंक केली. तुला तर माहीत आहेच ना, ड्रिंक करून कोणाला शुद्ध कुठे राहते? आणि आकाशने माझ्याकडे प्रेम व्यक्त केलं. बघायचंय का तुला? ती रीमाच्या डोळ्यात डोळे घालून उपरोधिकपणे हसत बोलत होती, ज्यावर रीमा नकारार्थी मान हलवून गेली. तू खोटं बोलतीयस. माझा आकाश असं कधीच करू शकत नाही. ती मान ताठ करून बोलली. जेव्हा मेघनाने तिला केविलवाण्या नजरीने पाहिले आणि आपल्या फोनवर बोटे चालवत तिने एक व्हिडिओ समोर केला, जिथे आकाश तिच्यावर झुकलेला होता. कधी तो तिच्या मानेवर ओठ टेकवायचा, तर कधी तिचे ओठ चुंबायचा. ते पाहून ती तुटून गेली. आकाशवरून तिचा हात सुटून ती खाली कोसळली. यावर मेघना खळाळून हसली. आता बोल, अजूनही काही जाणायचं बाकी आहे का? ती रीमाकडे बघत तिला टोमणे मारत जखमी करत म्हणाली. यावर रीमा आपला ओठ चावून राहिली आणि मोठ्या मुश्किलीने आकाशचा भार स्वतःवर घेतला. निघून जा माझ्या डोळ्यासमोरून, तुला बघून घेईन. आणि आकाशला जबरदस्तीने तिच्या हातातून सोडवून आपल्या खोलीत घेऊन गेली. ते पाहून मागे ती जळून खाक झाली. माझ्यासमोर काय आहे ही गावाकडची मुलगी? तिने तर हे सगळं पाहून इथून निघून जायला हवं होतं. आकाशला माझ्या हवाली करायला हवं होतं. पण खूप पक्की मुलगी आहे ही, ऐकणार नाही. अशांसाठी याच्यापेक्षाही काहीतरी जास्त करावं लागेल, ज्यामुळे आकाश पूर्णपणे माझा होईल आणि ही आपल्या डोळ्यांनी हे सगळं बघून स्वतः आकाशला सोडून जाईल. ती असा एखादा प्लॅन विचार करत होती, ज्यामुळे सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही. आकाश बोलता बोलता नकळत तिच्यासमोर मन मोकळं करून बसला होता. त्याने सांगून टाकलं होतं की रीमा अजून लहान आहे, त्यामुळे तो आजवर तिच्याशी पूर्णपणे जवळीक साधू शकला नाही. त्याच्यासुद्धा काही शारीरिक इच्छा आहेत, ज्या त्याला पूर्ण करायच्या आहेत. हे सगळं ऐकून ती त्याची समजूत काढत, त्याच्या दुःखाची जाणीव ठेवत हळूच म्हणाली, आपण काही ना काही मार्ग काढू. तिने त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या ओठांकडे झुकली. तेव्हा आकाशने तिला रोखलेसुद्धा नव्हते. कदाचित त्यालाही हेच हवे होते की त्याला कोणत्या तरी शरीराचा आधार हवा आहे. पण मन वारंवार त्याला हे टोमणी देत होतं की ही परकी स्त्री आहे, ज्यावर त्याने तिला झटकन बाजूला सारले. आणि मीटिंगहून परत येताना जेव्हा ते बिझनेस डील निमित्त हॉटेलमध्ये गेले, तेव्हा तिथे तिने त्याला जाणीवपूर्वक ड्रिंक पाजली, ज्यावर तो शुद्ध हरपून बसला होता. आणि तेव्हाच त्याच्या बेशुद्धीचा फायदा घेत तिने गाडीत त्याच्यासोबत नको ते फोटो काढून घेतले, जेणेकरून ती घरी जाऊन त्याच्या पत्नीला दाखवू शकेल आणि त्याची पत्नी स्वतः त्याला सोडून निघून जाईल. पण इथे तर सगळं प्रकरणच उलटं झालं होतं. त्याची पत्नी हे सगळं पाहूनही आकाशला सोडून गेली नाही. उलट त्याला सोदत घेऊन आपल्या खोलीत गेली. मागे ती स्वतःचे तोंड ओरबाडून घेण्याच्या स्थितीत राहिली. आता तू बघच, मी तुझ्यासोबत काय करते ते. तुझ्या डोळ्यासमोर आकाशला आपलंसं करेन. फक्त उद्याचीच वेळ आहे. दुसऱ्या दिवशी त्याच्या बहिणींनी त्यांना जेवणाचे आमंत्रण दिले होते. त्या सगळ्यांना तिथे आमंत्रित केले होते आणि आज त्या लोकांचा तिथेच थांबण्याचा विचार होता. आकाशने म्हटले होते की तो रात्री तिथे येईल, पण रात्र झाली. तो अजूनही आला नव्हता. त्यामुळे रीमाला मनातून ही गोष्ट खटकत होती की आकाश अजून आला का नाही. काय झालं? तू मला काळजीत वाटतेस रीमा. येईल तो, इतकीही काळजी करू नकोस. तुझाच पती आहे. त्याची बहीण तिला चिडवत म्हणाली, ज्यावर ती नकारार्थी मान हलवून गेली. तुम्ही ओळखत नाही त्या मुलीला. ती माझ्या पतीला मिळवू इच्छिते आणि काही ना काही करून त्यांना मिळवून घेईल, म्हणून मी घाबरते. रात्री उशिरापर्यंत जेव्हा ते बाहेर राहतात तेव्हा काही चांगलं होत नाही, ती काळजीत बोलली, ज्यावर त्या तिच्याकडे बघत राहिल्या. प्रेम करू लागली आहेस आकाशवर? तिने विचारले. यावर तिने रडत हसत उत्तर दिले, पती आहेत ते माझे. तिच्याकडे त्याच्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. तर तिकडे आकाश नशेत म्हणाला, हे सगळं ठीक नाहीये. आज तो एकटा होता, ज्याचा फायदा घेत ती आकाशच्या ज्यूसमध्ये नशा आणणारे औषध मिसळून गेली, ज्यावर तो बेकाबू होत तिला आपल्याकडे ओढू लागला. ये ना माझ्याजवळ आकाश. ती त्याच्या मांडीवर बसून काळ्या रंगाच्या लहान कपड्यात त्याला आपल्या शरीराच्या सौंदर्याचं दर्शन घडवत म्हणाली, तू रीमा आहेस ना? माझी रीमा. मेघना त्या एकांतात रीमाचा उल्लेखामुळे जळून गेली होती. पण काय करणार, तिला त्यावेळी आपला हेतू साध्य करायचा होता, म्हणून तिने लगेच होकारार्थी मान हलवत म्हणाली, हो आकाश, मी तुझी रीमाच आहे. तिच्या एवढं म्हणण्याचा अवकाश की आकाशने तिच्या मानेत हात घालून तिला आपल्या जवळ ओढले आणि तिला रीमा समजून तिचे ओठ चुंबू लागला, तर दुसरा हात तिच्या अंगावरून फिरवू लागला. प्लीज आकाश,
हे काय करताय? ती रीमा बनून बोलली, पण मनातून इच्छित होते की थांबू नकोस आकाश, याच्या पुढे जा आणि मला जिंकून घे. तिने नाटक करण्यासाठी सुरुवातीला थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या इच्छेमुळे तिने आकाशच्या गळ्यात आपले हात टाकले. आता त्याच्या हालचालींचा मनसोक्त आनंद घेत त्याच्या मिठीत सिसकारत होती. शरीर हळूहळू थरथरत होतं. तिचं मन सांगत होतं की ती एका स्त्रीचं घर तोडत आहे, पण शरीराचा एक ना एक भाग सांगत होता की मी थोडीच करतेय, आकाश करतोय. तो तर स्वतः तिला रीमा समजतोय आणि तिच्या जवळ येतोय. एकांत असू, 2 तरुण शरीरे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नशासुद्धा असो तर भरकटणे स्वाभाविक होऊन जाते. आकाशसुद्धा भरकटत होता. आणि का नाही भरकटणार? मेघनासारखी मॉडर्न मुलगी सोबत होती. त्याने ओठांना स्पर्श केल्यावर जेव्हा तीच कृती तिच्या शरीरासोबत केली तेव्हा मेघनाचा विरोध हुंदक्यांमध्ये बदलला. आकाश आता मेघनाचे ओठ चुंबत मानेवर पोहोचला. आकाशने जशी तिचे वस्त्र बाजूला केले, खोलीचा दरवाजा जोरात उघडला आणि आत फक्त रीमाच नाही तर आकाशचे आईबाबा आणि बहिणीसुद्धा आल्या होत्या. रीमा, जी मेघनाच्या फोनवरून आपल्या व्हॉट्सॲपवर आलेले फोटो पाहून थक्क झाली होती. लगेच रात्रीच्या वेळी ती बाहेर पडू लागली तर तिच्या जाण्याचं कारण सगळ्यांनी विचारलं होतं, ज्यावर ती सगळ्यांना एक ना एक गोष्ट सांगून गेली होती. त्यावर सगळेच तिच्यासोबत इकडे आले. मेघनाला अंदाज नव्हता की रीमा सगळ्यांना सत्य सांगून आपल्यासोबतच घेऊन येईल. आतलं दृश्य पाहून त्यांच्यावर जणू आभाळ कोसळलं आणि जशी मेघनाची नजर दरवाजावर गेली तर ती एखाद्या विजेच्या झटक्यासारखी आकाशपासून लांब झाली आणि पटापट स्वतःला झाकून घेऊ लागली. मी काही नाही केलं, मी काहीच नाही केलं, ती भीतीने थरथरत म्हणाली. आकाशच माझ्याजवळ आला होता. मला रीमा समजून माझ्याशी जबरदस्ती करू लागला. मी त्याला सांगितले सुद्धा की मी रीमा नाहीये. ती पटकन आपल्या डोळ्यात मगरीचे अश्रू आणून म्हणाली, जणू स्वतःला निर्दोष दाखवण्याचा प्रयत्न करत होती. इतक्यात त्याची बहीण संतापाने पुढे आली आणि जोरात तिच्या गालावर थप्पड मारली. अगं निर्हाज्य, आम्ही आमच्या भावाला ओळखत नाही का? तूच भांडणाचे मूळ आहेस. का राहायला आलीयस इथे? ती तिचे केस उपटत बोलली, ज्यावर तिचे पूर्ण डोके हल्ले होते. माझ्यावर विश्वास ठेवा, मी काहीच नाही केलं. हाच इथे माझ्याजवळ आला होता. ती आकाशला स्वतःपासून दूर लोटत म्हणाली, जो एका बाजूला अडखळत नशा त्याच्या डोक्यावर चढली होती. तर त्याचे आईबाबा देवादेवा करत खोलीतून बाहेर पडले तर रीमा दगडाच्या मूर्तीसारखी आकाशकडे बघत होती. त्याच्या बहिणीने पाण्याचा जग भरून आकाशच्या तोंडावर ओतला, ज्यावर तो दचकून शुद्धीत आला आणि डोळे चोळून उठला. काय चालले इथे? तुम्ही सगळे का जमलात? तो आपले वेदनेने फुटणारे डोके धरत म्हणाला. जेव्हा मेघनाला आपल्याजवळ या अवस्थेत बघून तो थक्क झाला. तू इथे काय करतेस? ते सुद्धा या अवस्थेत, माझ्यासोबत? तो तिच्याकडे बघत रागाने म्हणाला. पण जेव्हा त्याची स्वतःवर नजर पडली आणि त्याने सगळ्यांना पाहिले तर तो आपल्या जागेवरून उठून उभा राहिला आणि आपल्या पत्नीला पाहिले, जी अविश्वासाने त्याच्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यात काय काय नव्हतं, विश्वास तुटल्याचा जखमा, प्रेमाचे दुःख. तो तडफून तिच्याकडे सरकला, तिला आपले स्पष्टीकरण देण्यासाठी, पण ती नकारार्थी मान हलवत सतत पावले मागे घेऊ लागली. तिरस्कार वाटतो मला तुमचा. कसं करू शकता तुम्ही माझ्यासोबत असं? मला फसवत राहिलात आणि मला हे सांगत राहिलात की मी लहान आहे आणि दुसऱ्या मुलींसोबत मजा करत राहिलात. धिक्कार आहे तुमच्या प्रेमावर, तुमच्या निवडीवर. ती हे म्हणत आकाशच्या तोंडावर एक जोरदार थप्पड मारून आपल्या खोलीत निघून गेली. तर त्याच्या बहिणींनी मेघनाच्या केसांना धरून त्या भरातून बाहेर काढले होते. ती ओरडत होती की मला माझे पूर्ण कपडे तर घेऊ द्या, पण त्यांनी तिचे एकही ऐकले नाही आणि तिला त्याच अवस्थेत आपल्या घरातून बाहेर काढून दिले. तर आता तो खाली हॉलमध्ये आपल्या आईवडिलांसमोर मान खाली घालून बसला होता. नजरा लाजेने झुकल्या होत्या. उठण्याच्या लायकीचा उरला नव्हता. तर त्याच्या वडिलांनी उठून पुढे येत त्याच्या तोंडावर एक जोरदार थप्पड मारली आणि हेच त्याच्या आईनेही केले होते. आम्हाला लाज वाटते तुला आमचा मुलगा म्हणायला. आम्ही तुला शहरात यासाठी नाही पाठवलं होतं की तू तुझे संस्कारच विसरून जावेस. काय आम्ही तुला हे संस्कार दिले आहेत की तू एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करशील आणि दुसऱ्यासोबत पाप करशील? आम्हाला तुझा खेद वाटतो की तू आमची संतान आहेस. हे म्हणत ते आपल्या खोलीत निघून गेले. तर तो मागे स्वतःलाच विचारत राहिला की शेवटी त्याने असं का केलं? आपल्याजवळ मेघनाला येऊच का दिलं, जी त्याला नशा देणारे औषध देत होती? ना त्याने तिला आपल्या खोलीत शिरू दिलं असतं, ना तो रीमा समजून तिच्या जवळ गेला असता. सगळं काही चुकलं होतं. आणि जेव्हा तो आपल्या खोलीत गेला तेव्हा रीमा तिथे नव्हतीच, तर गेस्ट रूममध्ये शिफ्ट झाली होती. त्याने तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला, दरवाजा ठोठावत राहिला, पण तिने दरवाजा उघडला नाही. प्लीज दरवाजा उघड, रीमा मला माफ कर, हे सगळं मी जाणीवपूर्वक केलं नाही.
तो रडत बोलला. तो पूर्ण रात्र तिच्या खोलीच्या बाहेर बसून राहिला होता. आत ती रडत होती आणि बाहेर तो. सकाळी जेव्हा ती आपल्या खोलीतून बाहेर पडली तेव्हा तो चचकून उठला. माझं ऐकून घे रीमा, माझ्याकडे बघ तर खरा, मी स्वतः काही नाही केलं. तिनेच माझ्या ज्यूसमध्ये नशा येणारे औषध मिसळले होते. तो तिला आपली खात्री पटवून देत बोलला. तेव्हा ती त्याच्याजवळून निघून गेली. तिने एकदाही थांबणे योग्य मानले नव्हते. आता तिने पक्क ठरवलं होतं की आकाशला कसं तडपवायचे. म्हणून ती शांतपणे खाली गेली आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवू लागली. त्यासोबतच नणंदासुद्धा तिला शांतपणे बघत होत्या. जेव्हा ती नाश्ता वाढताना त्यांच्याजवळ बसली तेव्हा तिच्या एका नणंदीने विचारले, तू ठीक आहेस ना? ज्यावर तिने होकार दिला. थोड्या वेळानंतर तो सुद्धा खाली आला होता नाश्त्यासाठी आणि चोरट्या नजरेने सगळ्यांकडे बघत होता जे आपला नाश्ता करण्यात मग्न होते. अचानक रीमाचा आवाज घुमला. आज मला शॉपिंगला जायचं आहे, काय तुम्ही मला घेऊन जासाल? तिने तिच्या नणंदांना विचारले. कदाचितच तिने पहिल्यांदा आयुष्यात कोणाकडे मागणी केली होती. यावर त्या आपल्या भावाकडे बघत अचानक बोलल्या, हो, का नाही, आपण शॉपिंगला जाऊया आणि रात्री उशिरा घरी येऊ. सकाळपासून संध्याकाळ झाली पण ती परत आली नाही. आकाश आता अस्वस्थ झाला होता. आज तर तो ऑफिसलाही गेला नव्हता. इतकं सगळं झाल्यावर शेवटी तो कसा ऑफिसला जाणार? मानसिक शांतीची लाभली नव्हती. मन वारंवार रीमाबद्दल विचार करत होतं, जी माहीत नाही त्याच्याबद्दल काय विचार करत असेल. रात्री उशिरापर्यंत तो तिची वाट पाहत बसला होता. जशी त्याने नजर दरवाजावर टाकली तर तो थक्क झाला, कारण तिथे आपल्या बहिणींसोबत ज्या मुलीला त्याने पाहिले होते नक्कीच ती रीमा होती. पण तिच्यात इतका बदल कसा झाला होता? रीमाने आपले लांब गुडघ्यापर्यंत येणारे केस कापून खांद्यापर्यंत करून घेतले होते. स्टाईलने कापलेले केस तिच्या चेहऱ्यावर खूप सुंदर दिसत होते, तर फेशियल केल्यानंतर तिचा चेहरा अधिकच उजळला होता आणि शॉर्ट कुर्ती आणि पटियाला सलवारमध्ये ती नजर लागावी इतकी सुंदर दिसत होती. तिला इतक्या ग्रूमिंगमध्ये बघून आकाशला आपलं हृदय आपल्या छातीतून बाहेर निघताना जाणवत होतं. त्याला तिच्या जवळ जावे वाटत होतं, पण ती त्याला दुर्लक्षित करून तिथून निघून गेली. तर तिच्या नणंदा हसणे दाबत आपल्या आईबाबांना भेटून तिथून निघून गेल्या होत्या. त्या रात्री जेव्हा तो खोलीत गेला तेव्हा ती आत्ताही तिथे नव्हती. त्याने गेस्टरूममध्ये जाऊन पाहिले तर तिथला दरवाजा आतून लॉक होता, ज्यावर तो मन मारून राहिला. आता असं रोज होऊ लागलं. ती नटून थटून त्याच्यासमोर फिरायची. त्याला वाटायचं तिला स्पर्श करावा, पण ती त्याच्याकडे न बघता त्याच्या जवळूनच निघून जायची आणि तो मुठी आवळून राहायचा. त्याला प्रचंड वाटायचं की तिच्या जवळ जावं, पण ती त्याच्यावर एकही नजर टाकत नसे. 1 महिना असाच निघून गेला होता. आता तो पाण्याशिवाय तडपणाऱ्या माशासारखा तिच्या सहवासासाठी तडफत होता. एके दिवशी जेव्हा तो नाश्त्यासाठी जाऊ लागला तेव्हा त्याचे आईबाबा टेबलवर नव्हते. नक्कीच ते लवकर नाश्ता करून बाहेर गेले असावेत. काही वेळानंतर ती सुंदर पदर सावरत स्वयंपाकघरातून बाहेर पडली. त्याच्यासमोर वाकत नाश्ता ठेवला. तिच्या ब्लाऊजचा गळा आज नेहमीपेक्षा थोडा खोल होता आणि ते पाहताच आकाश क्षणभर स्तब्ध झाला. आधी ती नेहमी गळ्यापर्यंत झाकलेले कपडे घालायची, पण आज तिचा हा बदल त्याला अनपेक्षित होता. तिच्या अर्धवट उघड्या छातीवर नजर पडताच त्याने तिला न्याहाळून पाहायला सुरुवात केली. तो क्षणभर थबकला आणि नकळत तिला न्याहाळत राहिला. तिच्याकडे पाहताना त्याचा श्वासच जड झाला. नजरा हटवायचा प्रयत्न करूनही त्या पुन्हा पुन्हा तिच्याकडेच वळत होत्या. ती मात्र काहीच न घडल्यासारखी शांतपणे नाश्ता ठेवून वळली आणि एक शब्दही न बोलता तिथून निघून गेली. लचकणाऱ्या तिच्या कमरेसोबत तिची प्रत्येक अदा जणू आकाशच्या नजरेत कोरली जात होती. दुपारीसुद्धा तो काम संपवून लवकरच घरी परतला. जेव्हा ती त्याला वाकून जेवण वाढत होती तेव्हासुद्धा असेच झाले, ज्यावर तो अस्वस्थ झाला. असा सिलसिला सुरू झाला की तो एक दिवस नाही तर अनेक दिवस चालला आणि अनेक दिवसांपासून तो जेव्हा ये जाणवत होता, पण त्याची हिंमत होत नव्हती की तिच्याशी बोलावे किंवा तिला सांगावे, कारण आता तर ती त्याला भावसुद्धा देत नसे. ही गोष्ट त्याला खूप दुःख द्यायची. त्याने लाख वेळा माफी मागितली होती, पण ती झटकून तिथून निघून जायची, जसं तिच्यासाठी त्याच्या कोणत्याच गोष्टीची किंमत नाही. आता तो एखाद्या तहानलेल्या माणसासारखा फिरत राहायचा. आज जमिनीवर पाणी सांडल्यामुळे ती घसरली आणि थेट त्याच्या कुशीत पडली. सोडा मला, ती कुजबुजली. पण तो तिची कोमलता जाणवण्यात इतका हरवून गेला होता की त्याला अंदाजच आला नाही की तो कधी तिच्या ओठांकडे झुकला. ती त्याला मागे लोटू लागली, पण हे सगळं करणं तिच्या हाताबाहेरची गोष्ट कुठे होती.
ती त्याच्यातून सुटू इच्छित होती, तर तो तिला स्वतःमध्ये सामावून घेऊ इच्छित होता. झटकन त्याने तिच्या ओठांवर चावा घेतला की ती हुंदका देऊन त्याला सोडून गेली. खबरदार जर मला सुद्धा त्या तुमच्या मेघनासारखं समजलं तर. ती त्याला मेघनाचा टोमणा मारून गेली होती, ज्यामुळे तो जळून राहिला. पुढच्या दिवशी रविवार होता. तो खाली आला तर रीमा कुठेच दिसली नाही. त्याने पूर्ण घर पाहिले, पण ती कुठेच नव्हती. आता तो तिच्याकडे आकर्षित झाला होता, तर मग ती का त्याला तडफवत होती? आपल्या आईवडिलांना विचारण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. तो तोंड सुजवून बसला होता. तास उलटून गेला जेव्हा दुपारी त्याने संयमाचे बांध तोडत आपल्या आईला विचारलंच, आई, रीमा कुठे आहे? आली तिची आठवण? काय, हे तरी लक्षात आहे तुला की ती सुद्धा तुझीच पत्नी आहे? वा! आईच्या खोल टोमण्यावर तो ओठ चावून राहिला. बाहेर गेलीये फिरायला, येईल. कोणासोबत? तो डोळं बारीक करून म्हणाला. तुला काय करायचंय? येईल तेव्हा विचारून घे. त्या फुनफुणत तिथून निघून गेल्या. तो मात्र अडकलेल्या मांजरीसारखा तिची वाट पाहू लागला. रात्रीचे 9 वाजले होते. आता त्याचा संयम सुटला होता आणि अचानक एक गाडी घराच्या गेटजवळ थांबली. तर ती दोघे गाडीतून बाहेर पडले, जिथे आकाश रीमाचीच वाट पाहत होता. तिला परक्या मुलासोबत इतक्या रात्री येताना पाहून त्याचा राग अनावर झाला होता आणि तो बाणासारखा त्यांच्याजवळ गेला. कुठे होतीस तू सकाळपासून? ना माझे कॉल्स उचलतेस, ना मेसेजेसना रिप्लाय करतेस आणि फोनसुद्धा बंद केलास. मी कारण जाणून घेऊ शकतो या सगळ्याचं? आणि कोण आहे हा, सांगणं पसंत करशील का? तो गुरगुरत रीमाला म्हणाला. नाही. एका शब्दात उत्तर देऊन ती त्याच्या तोंडावर चपराक मारून गेली. तो जळून खाक झाला होता. त्या मुलाने एकदम खळाळून हसले, पण आकाशची हिंस्त्र नजर स्वतःवर जाणवून त्याने हार मानल्यासारखे हात वर केले. रीमा, काय झालंय तुला? तुला मनाई केली होती ना मी? फक्त मुलींनाच मैत्रीण बनवायचे आणि कोणत्या मुलाला तर अजिबात मित्र बनवायचे नाहीस, विशेषतः त्याला, जो मला विषापेक्षाही वाईट वाटतो. मग तू या परक्या मुलासोबत इतक्या रात्री बाहेर काय करतेस, ज्याला आम्ही ओळखतही नाही? आकाश त्या मुलाकडे हिंस्त्र नजरेने बघत दात ओठ खात म्हणाला. त्या मुलाने मान झुकवत एका सज्जन माणसासारखी आपली स्तुती स्वीकारली. यावर रीमा म्हणाली, पण तुम्ही कोणत्या नात्याने मला मनाई करू शकता आकाश? कारण ना तर तुम्ही माझे वडील आहात आणि ना भाऊ, आणि पत्नी तर तुम्ही मला अजिबात समजत नाही. म्हणून मी जेव्हा वाटेल, ज्याच्यासोबत वाटेल त्याच्यासोबत बाहेर जाऊ शकते. तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये मला. आणि याचं नाव उमेश आहे. ती त्या मुलाकडे बोट दाखवत बोलली, तर तो तिच्या मनमानीवर रागाने लाल झाला आणि तिचा हात धरून म्हणाला, हे काय करतेयस तू? म्हणजे तुझ्या बोलण्याचा अर्थ समजतोय का तुला? तो तिच्या नजरेत नजर रोखून बोलला. तेच जे माझं मन सांगतंय. आणि तसंही तुम्ही तर तुमच्या मेघनासोबत असायला हवं. तिने चुकून तुम्हाला इथे माझ्याकडे येण्याची परवानगी कशी दिली? कुठे तुम्ही तिच्यापासून लपून तर नाही ना मला भेटायला येत? कारण रात्री तिला भीती वाटते. ती सुद्धा वेगाने बोलली. काय बकवास करतीयस रीमा? शेवटी मी तिला विचारून का जाईन प्रत्येक ठिकाणी? आणि ती आपल्यामध्ये कुठून आली? तुम्ही तिला घरातून काढून तर दिलं होतं. विसरलीस तू? तेव्हापासून मी तिला आजपर्यंत एकदाही भेटलो नाही आणि स्वतःच्या मर्जीने मी इथे सकाळपासून तुझी वाट पाहतोय आणि तू याच्यासोबत बाहेर फिरतीयस? तो सुद्धा एक एक शब्द चघळत बोलला. यावर रीमा म्हणाली, तुम्हीच तर रात्रीपर्यंत बाहेर राहायचात. माझा फोनसुद्धा उचलत नव्हतात. काय माझ्या मेसेजेसला कधी रिप्लाय दिला का? त्या दिवशी जेव्हा मी रात्री 3:30 वाजेपर्यंत वाट पाहिली, तुम्ही तर तिच्या कुशीत मस्त मजा घेत होतात. ती सुद्धा त्याच्या डोळ्यात बघून म्हणाली. त्या गोष्टीवर आकाश गप्प झाला, कारण त्या गोष्टीचे त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हते. मला माहीत होतं, आता मला कोणतेही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. जसे तुम्ही कोणासोबतही वेळ घालवू शकता, मी सुद्धा घालवू शकते. जसं आज उमेश मला मूव्हीसाठी घेऊन गेला. मग आम्ही कॅन्डल लाईट डिनर केला आणि खूप सारी शॉपिंग केली. आणि खात्री बाळगा, हे तुमच्यापेक्षा कितीतरी चांगले आहेत. प्रत्येकाने यांच्यासारखं असायला हवं. ती सुद्धा त्याच्या मनावर घाव करत बोलली. यावर तो ओरडून उठला, रीमा! तो तिला गदागदा हलवून बोलला, तर ती झटक्याने त्याच्यापासून लांब झाली. प्लीज, तुम्ही तुमच्या त्या होणाऱ्या सवतीकडे जा. ती तुमची वाट पाहत असेल. आणि तसंही मी इतकी सुंदर संध्याकाळ घालवून थकले आहे आणि मला फ्रेशसुद्धा व्हायचे. आणि हो, उमेशला निरोप द्या. ती आपल्या मनावर दगड ठेवून आत निघून गेली आणि लगेच खोलीत बंद झाली. हे सगळं आज ती कशी करून आली होती? काय ती गावाकडची रीमाच होती का? तिला स्वतःवर विश्वास बसत नव्हता. शॉपिंग बॅग कपाटात ठेवत ती अंघोळीला शिरली, कारण स्वतःला शांत करण्याचा
तिला दुसरा कोणताही उपाय दिसत नव्हता. आज तर मजाच आली होती आकाशला तडफवण्याची. आता बघा आकाश, मी काय करते, ती हसत म्हणाली. मागे आकाश आणि उमेश एकटे राहिले. माझ्या मते आता तुम्हालाही निघून जायला हवं, कारण ती साध्या शब्दात निघून जाण्याचं सांगून गेली. शटअप, आकाश ओरडला. मिस्टर आकाश, माझ्यावर आपला राग काढण्याऐवजी स्वतःच्या चुकांवर विचार नक्की करा की तुम्ही कधीकधी त्या निरागस मुलीचं मन दुखावलं. जर तिच्यासोबत आयुष्य घालवायचंच नव्हतं तर लग्न का केलं तिच्याशी? तिला आशा का दिली? इतके महिने तिने तुमच्या प्रेमाची वाट पाहिली आणि तिला काय फळ मिळालं? काहीच नाही. तर तुम्हीसुद्धा तिला जाब विचारण्याचा कोणताही हक्क ठेवत नाही. उमेश त्याला वास्तवाचा आरसा दाखवत तिथून निघून गेला होता. जेव्हा आकाशला आता समजलं होतं रीमा त्याच्यावर कोणत्या गोष्टीवरून खट्टू आहे, पण हे तर नक्की होतं की उमेशसोबत रीमाचे असणे आणि तिची मनमानी त्याला आवडली नव्हती. जेव्हा ती आंघोळ करत होती, अचानक लाईट गेली. ती पटकन शावर बंद करत टावल गुंडाळून अंदाजाने बाहेर निघाली. जनरेटर अजून कोणी ऑनच केला नाही. तिला विचार करून राग आला. टावल तिच्या गुडघ्यापर्यंत येत होता, तर ओले थेंब टपकणाऱ्या बटा तिच्या चेहऱ्याला चिकटल्या होत्या. जशी तिने मेणबत्ती पेटवून ठेवली, तिला आपल्या मागे कोणाच्या तरी असण्याचा भास झाला. ती झटकन वळली तर आकाशला आपल्या मागे पाहून तिची किंकाळी निघाली. आकाशने तिच्या तोंडावर हाताचा पंजा ठेवून तिला भिंतीला टेकवले. पती आहे तुझा, ओरडतीयस का? भिंतीला अरकल्यामुळे टावल सरकून तिच्या छातीवरून निसटणार होता. शेवटी तू मला दुर्लक्षित कसं करू शकतेस? त्याच्या प्रत्येक शब्दात तीव्रता होती, जी तो रीमावर उधळत होता. आकाश, हे काय उद्धटपणा आहे? तुम्ही माझ्या खोलीत इतक्या रात्री कसे येऊ शकता? ते सुद्धा या अवस्थेत? निघा इथून. का? का नाही येऊ शकत मी तुझ्या खोलीत? तुझ्यावर फक्त माझाच हक्क आहे. मग का लांब राहू तुझ्यापासून? शेवटी तू माझी पत्नी आहेस. तो त्याचा चेहरा जवळ करत तिच्यावर आपले गरम श्वास सोडत म्हणाला, तर ती एखाद्या जखमी पक्षासारखी फडफडून राहिली. आकाशला स्वतःला माहीत नव्हतं की तो रीमाला या अवस्थेत पाहून का स्वतःला तिच्याजवळ जाण्यापासून रोखू शकत नव्हता. असं तर कधी मेघनाला पाहूनही भावना वाढल्या नव्हत्या, जसं रीमाला या अवस्थेत पाहून तो बेकाबू होत होता. आधी कुठे होतात? लग्नाच्या रात्री तर तुम्ही मला झिटकारले होते. मग आता का आलात? आता उमेशला पाहून जळजळ झाली का? ती ओरडून बोलत उमेशचा उल्लेख करत त्याला डिवचत म्हणाली. कोण आहे तो? बोल. तो रागाने तिचे तोंड धरून बोलला. माझ्याजवळ येण्याचा आणि मला मिळवण्याचा हक्क फक्त तुम्हाला आहे, पण उमेशशी माझं जवळचं नातं आहे. तुमच्यामुळे मी त्याच्याशी नातं तोडू शकत नाही. रीमाच्या इतक्या कडक गोष्टी त्याला जाळून राख करून गेल्या. शेवटी ती कशी त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणाला महत्त्व देऊ शकते? त्या गोष्टीने त्याची अक्कल ठिकाण्यावर राहिली नाही. त्याला उमेशचे तिच्याशी नाते माहीत नव्हते. तो चुकीचं समजून बसला होता. बरं, अशी गोष्ट आहे तर जर मी तुझ्यावर माझ्या जवळीकीची खूण सोडून दिली तर काय तो तुला स्वीकारेल? तो तिला उपरोधिक नजरेने बघत बोलला. तो तिच्या लाल ओठांकडे बघत विचार न करता बेकाबू होत झुकला. या गोष्टीचा विचार न करता की उमेश दुसरा कोणी नाही, तिचा सावत्र भाऊ आहे. काय झालंय तुम्हाला? उमेश भाऊ आहे माझा. जसा तो तिच्यापासून वेगळा झाला ती ओरडली. जेव्हा तो शुद्धीत आला, व्हॉट? हे काय सांगतेयस? तेच जे खरं आहे, पण तुम्ही आधी दुसऱ्यांवर रुबाब तर गाजवून घ्या, ती त्रास देऊन बोलली. तर इतकी वेळ तू मला जळवत होतीस? तो भुवया उंचावत बोलला. का तुम्ही मेणबत्ती आहात का जे जळून जाल? ती आपले केस उडवून त्याच्या तोंडावर मारत बोलली. इकडे बघ माझ्याकडे. मी कालही तुझा होतो, आजही तुझाच आहे. मला माहीत आहे माझ्याकडून चूक झाली, पण मी बेशुद्धीच्या अवस्थेत होतो. हात जोडून माफी मागतो तुझी. पश्चात्ताप होतोय. असं कधीच होणार नाही. प्लीज, अशी बेफिकिरी दाखवू नकोस. तो पश्चात्तापी स्वरात बोलला. यावर ती गालातल्या गालात हसली. माफ तर तिनं त्याला कधीचच केलं होतं, पण जाणीव करून देणं तर बाकी होतं ना. आत्ता तर मी बेफिकिरी दाखवायला सुरुवात केलीये आणि तुमची दमछाकही झाली. ती त्याला खोलीच्या बाहेर धक्का देत बोलली. यार, आता इतकी पण शिक्षा नको देऊ. रीमा, आय एम सॉरी. बरं, तर मग मनवा मला. माझं मन जिंका. हे म्हणत ती त्याला अडचणीत टाकून गेली. मग काय होतं? तो रोज तिच्यासाठी सॉरीचे बुके आणायचा. कधी एखादा ड्रेस तर कधी एखादी ज्वेलरी. पण ती तयार होत नव्हती.
उलट ती खोल गळ्याचे कपडे घालून त्याला आकर्षित करायची, ज्यामुळे भावनांची तीव्रता आकाशच्या तोंडातून धूर काढायची. आज ती खोल गळ्याचा ब्लाऊज आणि काळ्या नेटची साडी घालून त्याच्यासमोर आली होती. तिच्या लचकणाऱ्या कमरेसोबत तिची प्रत्येक अदा आकाश बारकाईनं टिपत होता. तिच्या या अचानक बदललेल्या रूपानं तो क्षणभर थपकून गेला. कमीत कमी माझ्यासमोर तरी असे कपडे घालून येऊ नकोस, नाहीतर मी विसरून जाईन की तू माझ्यापेक्षा 18 वर्षांनी लहान आहेस, तो थोडा नाक मुरडत म्हणाला. ती मात्र हलकेच हसली. केस अलगद बाजूला सारत तिनं आपली उघडी कंबर अधिकच उठावदार केली आणि खट्ट्याळपणे डोळा मारत म्हणाली, तर रोखलंय कोणी? तिच्या त्या एका वाक्याने आणि नजरेतील खेळकरपणाने आकाशचा संयम ढासळला. पुढच्याच क्षणी त्यानं तिला उचलून घेतलं आणि खोलीकडे घेऊन गेला. तिचं हे रूप, तिची जवळीक, सगळंच त्याला वेड लावत होतं. आज ती जणू ठरवूनच आली होती त्याच्या मनावर पूर्णपणे राज्य करायचे. परंतु मनात अजूनही एक भीती होती. कुठे ती काही चुकीचं तर करत नाहीये ना? पण आकाश आता फक्त तिचा आहे, त्या गोष्टीची खात्री तिला प्रत्येक बाजूने झाली होती. आकाशने आपल्या प्रत्येक कृतीने खात्री करून दिली होती. माझी प्रिये, माझी रीमा. त्याने झडप घालून तिला कुशीत घेतले आणि झुकून तिच्या ओठांवर ओठ ठेवले. काय, आता तरी तू फक्त मला आपलं मानतेस ना? मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो रीमा, बाकी कोणावरच नाही. माझ्यावर विश्वास ठेव. त्याच्या भावूक बोलण्यावर रीमा गहिवरली होती. मी फक्त तुमची आहे आकाश. माझ्या अस्तित्वावर फक्त तुमचाच हक्क आहे. ती त्याच्या जवळ आली. देवाचे जितके आभार मानू तितके कमी आहेत, ज्याने मला तुझ्यासारखी पत्नी दिली. मी खूप नशीबवान आहे. तो आपला जड हात तिच्या कमरेवर ठेवत म्हणाला. ही काय करताय? ती बालिश बनण्याचे नाटक करत बोलली. यावर आकाशने ओढून तिला आपल्याजवळ केले. तुझ्या अस्तित्वावर फक्त माझा हक्क आहे, तर या गुलाबासारख्या शरीराला मी का अनुभवू नये? आकाशने तिच्या शरीराशी खोडसाळपणा केल्यावर ती ओरडली आणि कितीतरी वेळ ती त्याची मनधरणी करत राहिली. त्याच्या टायने बांधलेल्या हातांमुळे ती धडपडही करू शकत नव्हती, इथपर्यंत की आता तिने भावनांच्या तीव्रतेमुळे तडफडायला सुरुवात केली. काही वेळ तिला तडफताना पाहिल्यावर अखेर त्याला रीमाच्या अवस्थेची दया आलीच. आकाशचा स्पर्श मिळताच रीमाचे श्वास जड होऊ लागले. आज त्याने आपल्या पत्नीला मिळवलं होतं, जी त्याच्यासाठी आपलं गाव सोडून आली होती आणि आता त्याच्या प्रत्येक श्वासाचा आधार बनली होती. पुढच्या सकाळी जेव्हा ते दोघे नाश्ताच्या टेबलावर आले तर आई त्यांची दृष्ट काढू लागली. ती त्यांना बघून ओळखून गेली होती की त्या दोघांचे नाते आता अधिक घट्ट झाले आहे. यापुढे जर तू माझ्या मुलीला जराही रडवलंस तर तुझी खैर नाही, तुला सोडणार नाही मी, त्याची आई त्याला दटावत म्हणाली, ज्यावर तो मान झुकवून राहिला. आता तर तिच्याशिवाय मी जगण्याची कल्पनाही करू शकत नाही, मग तिच्या डोळ्यात अश्रू का आणू? हे तर अशक्य आहे. तो तिचा हात टेबलाखाली धरत बोलला, ज्यावर ती लाजेने चूर झाली आणि नजर चुकवून त्याच्याकडे बघत राहिली. आता आनंदच आनंद होता सगळीकडे आणि ते दोघे व त्यांचे सुंदर घरटे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कथेचा उद्देश केवळ मनोरंजन नाही तर सामाजिक संदेश देणे देखील आहे. अशा आणखी रोमांचक कथा ऐकण्यासाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. आभारी आहोत.